जगद्गुरू नरेंद्र स्वामी महाराज। सर्वप्रथम हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलेले प्रत्येक मायबाप बहिणीला, प्रत्येक भावाला मनापासून धन्यवाद। आजचा हा व्हिडिओ फक्त बोलण्यासाठी नाही, तर स्वामींच्या व्यसनमुक्ती चळवळीचा एक भाग आहे। म्हणून मी विनंती करते, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हे शब्द कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतात। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट कुणा एका माणसाची नाही, ही गोष्ट हजारो घरांची आहे। नरेंद्र स्वामी म्हणतात, दारू माणसाला नाही मारत, ती त्याच्या घराला मारते। तो एक सामान्य माणूस होता। नाव धरूया रमेश। शेती, छोटी नोकरी, साधं घर, आई, बायको, एक छोटा मुलगा। पहिल्यांदा दारू कधी प्यायली? मित्रांच्या आग्रहामुळे। अरे, एकच पॅग आहे, पुरुष आहेस ना, काही होत नाही। रमेशलाही वाटलं, मी कंट्रोलमध्ये आहे। पण सत्य काय होतं माहितीये? व्यसन माणसाच्या हातात नसतं, माणूस व्यसनाच्या हातात जातो। सुरुवातीला फक्त शनिवार, मग रविवार, मग रोज। बायको बोलायची, आज नको ना, तो हसायचा, गप्प बस, मी कमवतो। आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची, बाळा, घर आहे। पण रमेश ऐकत नव्हता, कारण दारू कान बंद करते आणि अहंकार वाढवते। पगार कधी संपतो कळत नाही, पण दारू रोज मिळते। मुलगा शाळेत विचारायला जातो, तुझा बाबा काय करतो? आणि तो खाली बघतो। एक दिवस रमेश घरी उशिरा आला। दारू जास्त झाली होती। घरात अंधार, बायको रडत बसली, मुलगा कोपऱ्यात घाबरलेला। आणि रमेश ओरडतो, घरात काहीच नाही, खायला काय आहे? त्या क्षणी तो पुरुष राहिला नव्हता, तो फक्त व्यसनाचा गुलाम झाला होता। नरेंद्र स्वामी म्हणतात, पुरुष तत्व दारूच्या बाटलीत नसतं, ते कुटुंबाच्या जबाबदारीत असतं। एक दिवस अपघात झाला, हात मोडला, नोकरी गेली। आता दारू आहे, पण कमाई नाही, घरात शांतता नाही। आई आजारी, बायको थकलेली, मुलगा घाबरलेला। रमेश आरशात पाहतो आणि स्वतःलाच ओळखत नाही। तो म्हणतो, मी असं कधी झालो? पण उत्तर स्पष्ट आहे, दारू हळूहळू मारते, पण पूर्णपणे संपवते। एका गुरुवारी रमेश कुठेतरी प्रवचन ऐकतो। आवाज येतो, दारू माणसाला नाही मारत, ती त्याच्या घराला मारते। त्या ओळीत रमेश हादरतो। त्याला आईचं तोंड आठवतं, बायकोचे डोळे आठवतात, मुलाचं शांत रडणं आठवतं। रमेशच्या घरात रोज भांडण होत होती, पण शेजारी शांत होते। कोणीही थांबवलं नाही, कारण लोक म्हणायचे, आपण कशाला मध्ये पडायचं? पण सत्य काय? जेव्हा समाज गप्प बसतो, तेव्हा व्यसन बळावतं। लग्नाच्या आधी रमेश वेगळाच होता, जबाबदार, हसरा। ती म्हणायची, माझा नवरा मला सुरक्षित ठेवेल। आज ती बायको देवापुढे हात जोडून म्हणते, फक्त माझं घर वाचव। दारू पुरुषाला बदलत नाही, ती स्त्रियाचं आयुष्य बदलते। रमेशचा मुलगा आता कमी बोलू लागला। शाळेत प्रश्न विचारले की तो खाली बघायचा, कारण त्याला माहित होतं, माझा बाप वेगळा आहे। मुलं रडत नाहीत, ती आतून तुटतात। ज्या मित्रांनी पहिला पॅक दिला, ते आज कुठेच दिसत नव्हते। फोन केला, आज येऊ नकोस। व्यसनात मित्र असतात, पण संकटात कोणीच नसतं। आई स्वतःला दोष देत होती, मीच त्याला नीट घडवलं नाही का? पण चूक आईची नव्हती, चूक त्या बाटलीची होती। दारू एका माणसाला नाही, संपूर्ण पिढीला त्रास देते। रमेश म्हणाला, देव माझ्यावरच का? पण उत्तर स्पष्ट होतं, देव शिक्षा देत नाही, तो परिणाम दाखवतो। एक दिवस बायको म्हणाली, दारू किंवा कुटुंब, एक निवड। तो क्षण भयानक होता, कारण पहिल्यांदा त्याला गमवण्याची भीती वाटली। आरशात पाहून रमेश म्हणाला, मी कोण झालोय? तो चेहरा त्याच्या बापासारखा नव्हता, तो बाटलीसारखा झाला होता। त्या गुरुवारी त्याने हात जोडले, आजपासून नाही। एक दिवस, मग दुसरा दिवस, मग तिसरा। व्यसन सुटत नाही, पण माणूस मजबूत होतो।
रमेश अजून श्रीमंत नाही, पण घरात शांतता आहे. मुलगा हसतोय, बायको शांत आहे, आई निश्चिंत आहे. कारण आज बाटली खाली आहे. दारू सुटायला लागली, पण शरीर साथ देत नव्हतं. हात थरथरत होते, डोकं दुखायचं, रात्री झोप लागत नव्हती. त्यावेळी रमेशला कळलं, व्यसन सुटतं तेव्हा कळतं ते किती खोल गेलं होतं. गावात चर्चा सुरू झाली. अरे, रमेश दारू सोडतोय म्हणे, 4 दिवसात परत येईल. तो ऐकत होता, पण पहिल्यांदा उत्तर देत नव्हता. कारण आता त्याला स्वतःला जिंकायचं होतं. एक रात्र अशी आली, या दिवशी दारूची खूप आठवण झाली. बाटली सहज मिळू शकत होती, पण तो थांबला. त्या रात्री तो पहिल्यांदा स्वतःवर जिंकला. व्यसनावर विजय एका रात्रीत सुरू होतो. बायको म्हणाली, खरं सोडले आहेस का? ती खुश नव्हती, ती घाबरलेली होती. कारण व्यसन फक्त विश्वास नाही तोडत, ते फक्त येण्याची भीती देतं. एक दिवस मुलगा विचारतो, बाबा, आज तू येणार ना? हा प्रश्न साधा होता, पण रमेशसाठी मोठा होता. कारण पहिल्यांदा कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवत होतं. नोकरी अजून मिळाली नव्हती, पण तो काम शोधत होता. लाज बाजूला ठेवून मेहनत सुरू केली. दारू सोडणं सोपं नाही, पण मेहनत सुरू करणं खूप मोठा बदल असतो. आई काही बोलली नाही, फक्त डोक्यावर हात ठेवला. तो हात रमेशसाठी आशीर्वाद होता. आईचं शांत हसणं खूप मोठी शिक्षा माफ करतं. काही मित्र परत आले. एकच पॅग शांतपणे म्हणाला, माझं घर महाग आहे. तो वाक्य त्याच्यासाठी पदक होतं. ज्या लोकांनी हसवलं तेच लोक आता म्हणू लागले, हा बदललाय. समाज लगेच स्वीकारत नाही, पण बदल दिसला तर नमत घेतो. रमेश परिपूर्ण नाही, तो अजूनही संघर्षात आहे. पण आज दारू नाही, हिंसा नाही, भीती नाही, घर आहे आणि माणूस आहे. नरेंद्र स्वामी सांगतात, व्यसन सुटलं म्हणजे आयुष्य सुटलं नाही, पण आयुष्य वाचायला लागलं. आज ही गोष्ट फक्त रमेशची नाही, ती प्रत्येक त्या माणसाची आहे, जो बाटली खाली ठेवायची हिंमत करतो. आता शेवटी मी नम्र विनंती करते, कृपया दारू, तंबाखू, गुटखा किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्या आयुष्यातून दूर ठेवा. आज नाही थांबलात तर उद्या उशीर होऊ शकतो. चला, जगद्गुरू नरेंद्र स्वामी महाराजांच्या या पवित्र व्यसनमुक्ती चळवळीचा आपण सगळे एकत्र भाग होऊया. आजच निर्णय घ्या, व्यसन नाही, जीवन निवडा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. जय गुरुदेव.